गावाकडची मोहळ म्हणतात ना, त्या मोहळाचा मध काढून घेतलेला आहे. तरी या मधापासून असं हे मेन हे त्याच्यापासून आपल्याला हे मेन निघतं, म्हणजे हे गोळी काढलेली मेणाची. तर हे आता आपल्याला हे आम्हाला कसं कुंकू लावण्यासाठी हे मेन लागतं, तर हे आपण आता कडून घेणार आहेत मेन. तर पाहू शकतात आता ही मेणाची रेसिपी. तर आता हे असं थोडंसं आपल्याला जेवढं मेन लागेल ना त्या पद्धतीने थोडंसं गोड तेल टाकून घ्यायचं. नंतर असे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये अशी गोळी फोडून घ्यायची. हे पाहू शकतात, हे आपण हे नाही का रानामध्ये मधमाशापासून हे मोहळ तयार होतं. तर या मोहळाचं आम्ही मोहळ जाडून मध काढून आणलेलं आहे. तर त्यापासून आपण असं मेण काढवायचं चालू आहे. तर आपल्याला थोडंसं असं हे मेण म्हणतात ना, जर आगी मोहळाचं हे असलं तर उतू शकतं. तर हे आगी मोहळाचं नसून गावरान मोहळाचं आहे. तर ह्यासाठी हे असं थोडंसं तेलामध्ये कडकडलं का नाही तर थोडीशी हळद टाकून घ्यायची. असं हे कडल्या जातं. तर हे आता कडून झालेलं आहे. तरी आपण पाहू शकलेलं आहे. आणि ह्या पाण्यामध्ये न टाकता ह्याच्यात केरही येतो ना, त्याच्यामुळे हे असा सुती पंचा घेतलेला आहे. तरी हे मेन आहे का करून घेतलेलं आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सगळं. हे असं मेन असतं, पण हे आता हे असं जर ठेवलं तरी सगळं केर त्याच्यातच येतं. त्याच्यामुळे हे असं आपण शोधून घ्यायचं मेन. हे पाहू शकतात हे कसं जिलाबीसारखं हे मेन आपण पंचातून शोधलं म्हणजे हे जिलाबीसारखंच पडतं. तर ह्याच्यात म्हणजे ह्या पंचामध्ये सगळा केर कचरा गुंतून राहतो. पाहू शकतात हे आता मेन तयार झालेलं आहे. शकतात हे. तर आता हे पाणी असंच ठेवायचं आणि हे पाण्यावर वरचीवर असं झेलत्या हातानेच काढून घ्यायचं मेन. पाहू शकतात हे आता मेन तयार झालेलं आहे. तर हे कोणाला माहीत नसेल तर हे काही बायका सुवासिनी आहेत ना, तर कुंकू लावतात. तर आम्हाला हे कुंकू लावण्याची प्रथा आहे, त्यामुळे हे असं आम्ही मेण तयार करून घेतो. आणि हे सुवासिनीला अलंकार जरी नसले तरी हे सुवासिनीने कुंकाचा मान करावा असं आमची ही आहे. त्यामुळे हे आम्ही कुंकू लावण्यासाठी हे असे मेण तयार करतो. तर पाहू शकतात हे मेण कसं तयार झालेलं आहे. ही एकदम सोपी पद्धत आहे. हे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक करा,